नमस्कार मित्रांनो, मी महेश जाधव अकोला महाराष्ट्र येथून. आज आपण अशा एका प्लॉटमध्ये आलेलो आहोत की काकाजी तुमचं नाव? मारुतराव माणिकराव फेगडे. माणिकराव फेगडे. मारुतराव माणिकराव फेगडे. मारुतराव माणिकराव फेगडे. तालुका वसमत आणि मुक्काम पोस्ट रेवलगाव. रेऊळगावचे आहेत. यांच्या मुलाचा सुरुवातीला जे वापर केला त्यावेळेस यांचा विश्वास नव्हता, कारण काय प्रोडक्ट आहे, काळी पावडर आहे असं त्यांचं एक मनातली असा भेदभाव असा तयार झाला होता. परंतु आम्ही त्यांना सुरुवातीलाच हे सांगितलं की तुम्ही फक्त याच्यामध्ये वापर करून बघा, रिझल्ट आल्याच्या नंतरच आम्ही तुमच्या प्लॉटवर व्हिजिट देऊ आणि तुम्हाला जे बाकीचे जे प्लॉट आहेत यांच्या आधीच्या प्लॉटमध्ये आणि या प्लॉटमध्ये काय डिफरन्स दिसते हे त्यांना दाखवून देण्याची आम्ही शाश्वती दिली. त्यानंतर यांनी शेड्यूलनुसार वापर केला. वापर करतानाही थोडा कमीच केला, कारण आतापर्यंत तुमची लागवड कधीची आहे प्लॉटची? 10 महिन्यात. 10व्या महिन्यातली किती तारखेची? 15 तारखेची. तर जेमतेम 5 महिने झाले या प्लॉटला आणि 5 महिन्यामध्ये फक्त यांनी 2च किलो मल्टीप्लायर वापरलं, एकरी 2 किलो. तर तुम्हाला या प्लॉटमध्ये आता समाधान काय वाटते, जसं काय फरक वाटते? मला चांगला वाटते प्लॉट. शेजारच्या माहोलही चांगला आहे प्लॉट. काय काय बदल दिसून आला तुम्हाला शेजारचा प्लॉट जर पाहिला? मला याच्यामध्ये फुटी आहे, हां पानामध्ये क्वालिटी हां आणि पणारी मोठी, पान मोठं. बरं हे आज मला असं जाणवाले. बरं, बघू शकता मित्रांनो, या पानाची जे साईज आहे, हे पानं खूप लांब निघालेले आहेत. याची ग्रीनरी जर पाहिली तर एकदम जबरदस्त, एवढ्या उन्हामध्ये सुद्धा ग्रीनरी जबरदस्त आहे. आणि जाडी जर बघितली तर जाडी एकदम सुंदर आहे. तर या प्लॉटमध्ये कुठलाही कीड रोग वगैरे तुम्हाला दिसत नाही. तर फुटव्याची संख्या भरपूर आहे, पानाची साईज, ग्रीनरी ह्या सर्व गोष्टी बदल झालेल्या आहेत. आणि सोबतच यांच्या आधीचा 4 दिवस आधीचा प्लॉट आहे, एकच व्हेरायटी आहे आणि यांच्या लागवडीच्या 4 दिवस आधीचा प्लॉट आहे शेजारीच. त्या प्लॉटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर खरोखर मल्टीप्लायरचे काय रिझल्ट आहे तुमच्याही लक्षात येतील. आपण तो प्लॉटसुद्धा दाखवू यांना. तर बघू शकता मित्रांनो, ही एकच व्हेरायटीचा प्लॉट आहे तो शेजारचा आणि हा सुद्धा एकच व्हेरायटी आहे आणि 4 दिवस त्यांच्या प्लॉटच्या आधीची लागवड आहे. तर तुम्ही बघू शकता की फुटव्याची संख्या याच्यामध्ये जर पाहिली तर खूप कमी फुटवे आहे, ग्रोथ एकदम कमी आहे आणि प्लॉट जर दाखवला तर पिवळेपणा खूप जास्त प्रमाणामध्ये याच्यात आहे. तर म्हणायला काही हरकत नाही, एकदा मल्टीप्लायरचे खूप छान रिझल्ट. तर काकाजी तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल मल्टीप्लायर संदर्भात? मी जो खत चांगला आहे हां त्याचा रिझल्ट मला चांगलाही आला आहे. मी हेच म्हणणार शेतकऱ्याला, तुम्ही ते वापरा. म्हणजे तुमचं समाधान झालं बा, बाकी शेतकऱ्यांनी याचा वापर केला पाहिजे, उत्पन्न जास्त काढलं पाहिजे त्यानं. बरोबर, असं माझं म्हणणं आहे. दरवर्षी तुम्ही म्हणजे ऊसाचं उत्पादन घेता तर दरवर्षी फुटव्याची संख्या किती असते आणि या वर्षी किती आहे, म्हणजे किती संख्या वाढली तुमच्या अंदाजानुसार? बरीच वाढली. यावर्षी एका जाग्यावर 10-15 फुटवे निघालेत. दरवर्षी 4-5 फुटवे निघत असतात. बरोबर आहे, म्हणजे फुटव्याची संख्या पाहून तुमचं समाधान झालं आणि तुम्हाला शाश्वती झालं की आपलं 100% उत्पादन हे वाढणार, उत्पन्न वाढते असं मला शाश्वती झाली. आणि खर्च सुद्धा तुमचा किती झाला? रासायनिक खर्च दरवर्षी कमी झाला. दरवर्षी आम्ही जास्त टाकतो, यावर्षी कमी टाकला. आणि बरं, तर ह्याच तुलना करण्यासाठी आणि रिझल्ट दाखवण्यासाठी आपण प्लॉटला व्हिजिट दिली. धन्यवाद.